गोप्या, कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय. चल लवकर. डॉक्टर साहेब, व्हॉट्स द प्रॉब्लेम? पेशंटची तब्येत सिरियस दिसते. डॉक्टर, मला कळत नाही, एवढ्या चांगल्या कंपनीची इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स देऊन पेशंटची तब्येत सुधारत कशी नाही? लेट्स नॉट डिस्कस दॅट. तुम्ही ताबडतोब पेशंटला हलवायची व्यवस्था करा. तोपर्यंत मी डॉक्टर साहेबांना कळवतो. ओके सर. तू काही म्हण गोप्या, पण आपल्या हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्स बद्दल मला शंका येते. काय सुमन, कसले विषय काढतेस इथे? नर्स डॉक्टर कंटाळा आलाय मला याचा. इकडे म्हणजे कसे विषय पाहिजेत? शेवपुरी, पाणीपुरी, बटाटापुरी, ओमपुरी, शिवपुरी असे विषय पाहिजेत. काही नाही, तोही विषय तितकाच महत्वाचा आहे. हो? अरे एवढे किमती इंजेक्शन्स वापरूनही पेशंटवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. बघ ना. तुला काय वाटतं? आता मला जर यातलं कळत असतं तर मी डॉक्टर नसतो का झालो? वॉर्ड बॉय कशाला राहिलो असतो? गोप्या, तुझी मस्करी केव्हा थांबणार कोणास ठाऊक. पण आपण का थांबलो? आई, मला पाणी दे ना, खूप तहान लागली आहे. तहान लागली? बरं, एक मिनिट थांबा, मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येते. डॉगी, डॉगी, डॉगी खेळ ना माझ्या बरोबर. प्लीज, माझ्या बरोबर खेळायला कोणी नाही. भुंकू नको माझ्यावर. प्लीज खेळ ना, खेळ ना. मुलीला चक्कर आली बघा. बाजूला वा, बाजूला वा. गर्दी करू नका. गोप्या, पल्स खूप वाढली, ताबडतोब उपचार व्हायला हवेत. आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. अरे पण गरुड साहेब. त्यांचं मी बघतो, तू काळजी करू नको. तू चल लवकर. ठीक आहे, चल. मधु, अरे क्या मैडम, कैसी गाड़ी चलाती आप? बघा, आर्ग्युमेंट करू नका. आई मग डॉक्टर, आधी जरा गाडीत घाला प्लीज. अरे डॉक्टर हुआ तो क्या, कैसा भी गाड़ी चलाने का क्या? कोण? कुठे? घाबरू नका, तुम्ही माझ्या घरी आहात. मी डॉक्टर आहे. माझ्या गाडीचा धक्का लागून तुम्हाला अपघात झाला होता. अपघात? हो. मधुरा, मधुरा कुठे आहे? मधुरा? कोण मधुरा? माझी मुलगी कुठे आहे ती? तुमची मुलगी? पण पण अपघात झाला त्यावेळी तुम्ही एकट्याच होता? नाही नाही, आता मला आठवतंय, तिला कोणीतरी पळून घेऊन जात होतं. मला माझी मुलगी हवी आहे, मला मधुरा हवी आहे. कुठे आहे ती? प्लीज, तुम्हाला सध्या विश्रांतीची गरज आहे. तुम्ही स्वस्थ पडून राहा. बघू, हे बघा, आपण पोलिसात तक्रार करूया. माझी खात्री आहे की तुमची मुलगी नक्की सापडेल. डॉक्टर साहेब, एनी प्रॉब्लेम? तसं पाहिलं तर केस सिरियसच आहे. काय सांगताय का डॉक्टर? आतापर्यंत दिलेल्या औषधाने ती शुद्धीवर यायला हवी होती. तिचं संपूर्ण चेकअप करून घ्यायला पाहिजे, म्हणजे नेमकं कळेल तिला काय झालंय ते. गोप्या, तुला गरुड साहेब बोलत आहेत. मला आलो आम्ही. डॉक्टर, वेळ काढून उपयोग नाही. ताबडतोब या मुलीच्या चेकअपला सुरुवात केली पाहिजे. अगं, तू म्हणतेस ते खरं आहे, पण या पेशंटची फी कोण भरणार? गरुड साहेबांचं तत्व तुला माहिती आहे ना? हो हो हो, माझं तत्व एकच, नो मनी नो बेड. मग तो म्हातारा श्रीमंत घरातला असू दे, नाही तर मूल झोपडपट्टीतलं. आफ्टर ऑल मनी इज मनी अँड पेशंट इज पेशंट. त्या मुलीला तू या हॉस्पिटलमध्ये का आणलंस? अशा फुटपाथवरच्या मुलांना जर मी इथं ट्रीटमेंट द्यायला लागलो तर हे हॉस्पिटल बंद करून मला इथं धर्मशाळा काढावी लागेल. या मुलीचे पैसे कोण भरणार? हे रिसीट. तिला इथे ऍडमिट करण्यापूर्वीच पैसे भरले होते.
शेवटी माझा संशय खरा ठरला. म्हणजे मधुराणीला ब्रेन ट्युमर झालाय. काय? हो, त्यामुळेच तिला सारख्या सारख्या फिक्स येत आहेत. तिला फार जपा लागेल. डॉक्टर, यावर काही उपाय? तिचं ऑपरेशन करायला हवं, पण आता नाही. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट देऊन. पण तोपर्यंत तरी तिचे पालक कोण आहेत हे कळायला हवं. कारण 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 का डॉक्टर? ऑपरेशन सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी देता येत नाही गोप्या. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. काहीही होऊ शकतं. म्हणूनच ऑपरेशनच्या वेळी तिच्या पालकांनी इथं असणं आवश्यक आहे. कोण असतील तिचे पालक? हो, मधुराची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे समजलं डॉक्टरांना यायला वेळ आहे, म्हणून मी तिला घेऊन समुद्रावर गेले आणि हे पहा मी पोलिसांमध्ये तक्रार केलीच आहे. माझी खात्री आहे की ती नक्कीच सापडेल आणि ती सापडल्यावर मी स्वतः तिच्यावर उपचार करेन. पण सध्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तोपर्यंत काही दिवस तुम्ही इथंच राहायचं. बिलकुल काळजी करायची नाही. ओके? मला माझी काळजी वाटत नाही हो, मला मधुराची काळजी वाटते. तुमचा देवावर विश्वास आहे ना? मग विश्वास ठेवा. ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. हे दूध घे. नाही नाही नाही, मला आईकडे जायचंय. मी सांगते ना चुपचाप दूध पी म्हणून. मी सांगते ना, मी दूध पिणार नाही म्हणून. हा पेशंट म्हणजे सगळ्यांच्या डोक्याला ताप झालाय. कुणीही लाड करायचे नाही तिचे. हा संबंध दिवशीला उपाशी ठेवा. बघतेच कशी वटणीवर येत नाही ते. काय झालं मधुराणीला? मॅट्रन रागावल्या. तिला दुसरं काय येतंय? लहान मुलांशी कसं वागावं कळतच नाही तिला. मधुराणी, तुला लवकर बरं व्हायचं ना, मग तुला ऐकलं पाहिजे, नाही का? मी नाही ऐकणार, मला नाही बरं व्हायचं. अगं असं काय करतेस मधुराणी? माझं ऐक. मधु, हा काय तमाशा चाललाय? आपल्या जागेवर जा. काही नाही, ही दूध पीत नव्हती म्हणून गात होतो. व्हॉट नॉनसेन्स. आज दूध पित नाही म्हणून गाताय, उद्या जेवत नाही म्हणून नाचाल. माझ्या हॉस्पिटलमध्ये असा थिल्लरपणा चालणार नाही. गोप्या, ज्या कामासाठी तुला ठेवलंय ना तेच कर. गोप्या मामा ह्यांना असं चिडायला का झालं? अगं असं बोलायचं नाही, ते मोठे डॉक्टर आहेत. म्हणून काय झालं? व्हॉट नॉनसेन्स. तू माझी नोकरी घालवणार बहुतेक. चल चल. हॅलो डॉक्टर गरुड. कोण डिसिजा? आज अचानक फोन केलास? अरे भाऊ, मी मुद्दाम तुला वॉर्न करायला फोन केला. तू आजचा न्यूजपेपर वाचलायस का? नाही का? पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये नकली औषधांमुळे खूप गडबड झालेली आहे. या पेपरवाल्यांनी देव टेकन नोट ऑफ इट. खूप उमम करतात ते लोक. अरे पण आपल्याला घाबरायचं कारण काय? आणि माझ्या औषधाच्या स्टॉक पर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य नाही. 2 चाव्या वापरल्याशिवाय ती औषधं कोणाच्याही हाती लागणार नाहीत. यू डोंट वरी. ओके धन, पण लक्ष ठेव जरा. एनिवे थँक्स. काय? हा तुझा 25 दिवसाचा पगार. तू 2 दिवस रजेवर होती, तो कापून घेतला. ते काय सांगायला हवं? बरं ठीक आहे, इथं सही कर. आणि हो, ती नाईटिंगल जर तुला कुठे दिसली ना तर तिला इथे पगार घ्यायला पाठव. किती वेळ वाट पाहायची तिची? मला काही दुसरी कामं नाहीत. 10 मिनिटात जर ती इथं आली नाही तर ह्या महिन्याचा पगार तिला पुढच्या महिन्यात मिळेल. बरं. चुम्मा चुम्मा दे दे. हाय, हॅलो मिस्टर टायगर, हाऊ आर यू? आम्ही नाही जा. बापरे, बोलतोय काय करतोय बघू. इकडेच येतोय. आता काय करायचं? चुकून जेंट्स मध्ये आलो, लेडीज मध्ये जायला पाहिजे होतं. बघू. बापरे, तू हिरवा वाटाणा आज घुसतोय बहुतेक. माझी पॅन्ट, मला पॅन्ट कुठं आणायची आता? पॅन्ट
पॅन्ट मिळाली. इंगेज जेंट्स मध्ये कमाल आहे. हॅलो 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 गोप्या मी तू तू होता सात. अहो मी कमाल आहे तुमची हिरवे साहेब. अहो मी आतून बाहेर आलो म्हणजे मीच नव्हतो का आत? पण तू तू आत म्हणजे तू. तुम्हाला जायचं का आत? जा ना, आपली ओळख आहे, जा बिंदास. घबरा. पगार घ्यायचा असेल तर मॅट्रनकडे जा. तुम्ही घेतलाच पगार? नाही, तुम्ही ऍडव्हान्सच घेतला असाल.